जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंदा। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 8 कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षिताचे रक्षण। श्लोक क्रमांक 24। विशान महाग्ने पुरुषाद दर्शना दसत्स भाया वनवास कृच्छ्रत मृदे मृदे नेक महारथास्त्रतो द्रोणस्त्रतश्चास्म हरे भीरक्षिता। हे कृष्ण, तुम्ही आमची विषयुक्त अन्नापासून, मोठ्या अग्नीपासून, नरभक्षकापासून, वनवासातील कष्टांपासून, तसेच मोठमोठ्या सेनानींच्या शस्त्रास्त्रापासून आणि दुष्टांच्या सभेत संरक्षक या नात्याने वेळोवेळी संरक्षण केले आहे, आणि आता अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्रापासून तुम्ही आमचे रक्षण केले आहे। तात्पर्य, येथे पांडवांवर वारंवार आलेल्या संकटांचा उल्लेख आहे। देवकीचे जीवन तसे सुखी होते, परंतु तिच्या द्वेषी भावाने एकदा तिला दुःखात टाकले। कुंतीदेवी आणि तिची मुले यांच्यावर वर्षानुवर्षे एकामागून एक मोठमोठी संकटे आलेली होती। दुर्योधन आणि त्याच्या मंडळींनी राज्यलोभाने त्यांना त्रास दिला, आणि प्रत्येक वेळी कुंतीच्या मुलांचे श्रीकृष्णांनी संरक्षण केले। एकदा भीमाला अन्नातून विष देण्यात आले होते, एकदा त्यांना लाक्षागृहात ठेवून लाक्षागृहाला आग लावण्यात आली होती, एकदा कौरवांच्या दुष्ट सभेत द्रौपदीला खेचून आणून तिला विवस्त्र करून अपमानित करण्याचा प्रयत्न केला गेला। भगवान श्रीकृष्णांनी अपरिमित लांबीचे वस्त्र पुरवून तिची लाज राखली, आणि दुर्योधनाची मंडळी तिला विवस्त्र अवस्थेत पाहू शकली नाही। तसेच जेव्हा ते वनवासात होते तेव्हा भीमाला मांसभक्षक हिडिंब राक्षसाशी लढावे लागले होते, परंतु भगवंतांनी त्याला वाचविले। इतक्यावरच थांबले नाही, या सर्व संकटानंतर कुरुक्षेत्राचे युद्ध लढले गेले। तेथे अर्जुनाला द्रोण, भीष्म, कर्ण अशा बलाढ्य योद्ध्यांशी टक्कर द्यावी लागली। अंततः सर्व काही आटोपल्यावर देखील उत्तरेच्या गर्भातील बालकाला ठार मारण्यासाठी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला। तेव्हा भगवंतांनी कुरुच्या एकच एक जिवंत असलेल्या वंशाकुरांचे, परीक्षित महाराजांचे संरक्षण केले। श्लोक क्रमांक 25। विपद संतुताः शश्वतत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यत्स्याद पुनर्भव दर्शनम। अशी संकटे वेळोवेळी यावीत अशी तिची इच्छा आहे, कारण त्यामुळे आम्हाला तुमचे दर्शन पुन्हा पुन्हा होत राहील, आणि तुमचे दर्शन होणे म्हणजे आम्हाला पुन्हा जन्ममृत्यूरूप संसाराचे दर्शन होणार नाही। तात्पर्य, साधारणपणे संकटग्रस्त अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू, ज्यांनी पुण्यकर्म केली आहेत असे सर्व परमेश्वराची उपासना करतात किंवा उपासनेला प्रारंभ करतात, जे नीती सदाचाराचा विचार न करता पापकर्मांवर पुष्ट होतात, ते मायाशक्तीने दिशाभूल झाल्याने भगवंतांकडे येत नाही। सत्प्रवृत्त व्यक्तीला संकटात सापडल्यावर भगवंतांच्या चरणकमळांचा आश्रय घेण्याविना पर्याय नसतो। सदैव भगवंतांच्या चरणांचे स्मरण करणे म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याच्या पथाला लागणे होय। म्हणून जर काही तथाकथित संकटे असतील तरी त्यांचे स्वागत आहे, कारण ती भगवंतांच्या स्मरणाची संधी उपलब्ध करून देतात, अर्थात मुक्त होण्याची संधी देतात। भगवंतांचे चरणकमळ अज्ञानरूपी सागराला पार करून देणाऱ्या सुलभ नौके समान आहे। ज्याने भगवत चरणकमळांचा आश्रय घेतला आहे त्याला गोवत्साच्या खुराने झालेल्या चिन्हाला सहजच पार करता येते। त्याप्रमाणे भवसागराला पार करून सहजपणे मुक्ती मिळविता येते। अशा व्यक्ती भगवंतांच्या धामात निवास करण्यासाठीच आहे। पदोपदी संकटे असलेल्या जगाशी त्यांचे काही कर्तव्य नसते। हे जग पूर्णपणे विपदग्रस्त असल्याचे भगवद्गीतेत प्रमाणित करण्यात आले आहे। या जगाचा मूळ स्वभावच दुःखपूर्ण आहे। हे समजून न घेता अल्पबुद्धीचे लोक अशा संकटांशी तडजोड करण्याच्या योजना आखतात। दुःखांची यत्किंचितही छटा नसलेल्या आनंदमय भगवद्धामाची त्यांना जाणीव नसते। म्हणून बुद्धिमान माणसाचे हे कर्तव्य आहे की कोणत्याही स्थितीत निश्चितपणे येणाऱ्या भौतिक आपदांमध्ये त्याने अविचल राहावे। सर्व प्रकारचे अपरिहार्य दैव दुर्विलास सहन करीत मनुष्याने आध्यात्मिक साक्षात्कारासाठी प्रयत्नशील असावे, कारण तेच मनुष्य देहाचे उद्दिष्ट आहे। दिव्यस्वरूपी आत्मा या सर्व भौतिक विपत्तींच्या पलीकडे आहे। म्हणून या तथाकथित आपदांना मिथ्या म्हटलेले आहे। वाघ आपणास गिळंकृत करीत आहे असे एखाद्याला स्वप्न पडेल आणि त्या संकटात तो ओरडेल देखील, परंतु
तेथे वाघ आणि प्राण संकटे नसते. ते तर केवळ स्वप्न असते. त्याप्रमाणे जीवनातील सर्व दुःखांना स्वप्नवत म्हटलेले आहे. जर कोणी प्रेममय भक्तीद्वारे भगवंतांशी संपर्क साधण्यात पुरेसा भाग्यवान असेल तर त्याने सर्व काही मिळविले. नवविधा भक्तीच्या कोणत्याही एका अंगाने भगवंतांशी साधलेला संपर्क हे सर्वतोपरी भगवंतांकडे परत जाण्याच्या मार्गावर टाकलेले पुढचे पाऊल आहे. श्लोक क्रमांक 26. जन्मेश्वर्य श्रुत श्री भिरे धमान मदपुमान नैवारहत्य भिधातुम वै त्वाम किंचन गोचरम. प्रभो, तुम्ही भौतिक दृष्टीने जे दिनहीन झालेले आहेत अशांना सहजतेने प्राप्त होणारे आहात. भौतिक प्रगतीपथावर जो मनुष्य आदरणीय वंश, मोठे वैभव, उच्च विद्या, रूप, यौवन या बाबतीत स्वतःची वृद्धी करण्याचा प्रयत्न करतो तो प्रामाणिक भावनेने तुमच्याकडे येऊ शकत नाही. तात्पर्य, भौतिकदृष्ट्या प्रगत होणे म्हणजे उच्च कुळात जन्म घेणे, गडगंज संपत्ती जवळ असणे, उच्च शिक्षण घेणे, आकर्षक शरीर सौंदर्य असणे होय. सर्व भौतिकवादी अशा संपत्तीसाठी वेडे झालेले आहेत. यालाच भौतिक उन्नती म्हणतात. अशा नश्वर भौतिक गोष्टी मिळवून ते मिथ्या रूपाने गर्विष्ठ आणि मदोन्मत्त होतात. परिणामी भौतिकदृष्ट्या उन्मत्त झालेले असे लोक हे गोविंद, हे कृष्ण असे प्रेमपूर्वक दिव्य भगवन्नाम उच्चारण करण्यास अपात्र ठरतात. शास्त्रात असे म्हटले आहे की पापी व्यक्ती जेवढी पापे करण्यास समर्थ नसतो तेवढी पापे एक वेळा भगवन्नामाचा उच्चार केल्याने नष्ट होतात. अशी भगवन्नाम उच्चारण्याची शक्ती आहे. या विधानात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. भगवन्नामात वास्तविकपणे अशी शक्ती साठवलेली आहे. अर्थात नामोच्चारणात देखील गुणवत्ता असते. ते भावनेच्या शुद्धतेवर अवलंबून आहे. असहाय्य मनुष्य सर्वतोभावे भगवंतांचे दिव्य नाम उच्चारू शकेल, परंतु भौतिक समाधानात रमलेला तेच नाम उच्चारेल तर ते सारखे असणार नाही, ते प्रामाणिक असणार नाही. भौतिकतेने उन्मत्त मनुष्य वेळ प्रसंगी भगवंतांच्या दिव्य नामाचे उच्चारण करीलही, परंतु ज्या प्रामाणिक भावनेतून ते उच्चारण केले जावे तसे उच्चारण होणार नाही. म्हणून भौतिक प्रगतीची 4 तत्वे उच्च कुळ, अधिक संपत्ती, उच्च शिक्षण आणि लक्षणीय सौंदर्य ही म्हटली तर आध्यात्मिक विकासाच्या मार्गावरील प्रगतीकरिता अपात्रतेची लक्षणे आहेत. ज्याप्रमाणे अस्वस्थ शरीराचे ताप येणे हे बाह्य लक्षण आहे, त्याप्रमाणे शुद्ध चेतन आत्म्याचे भौतिक आवरण हे बाह्य लक्षण आहे. तापाचे प्रमाण अंशांशाने उतरवीत जाणे ही पद्धत आहे. उपाय करून तापाला अधिक चढवायचे नसते. कधीकधी अध्यात्मात प्रगत झालेली माणसे भौतिक दृष्टीने अकिंचन झालेली असतात, परंतु ते काही नैराश्य नाही. जसा ताप घटणे चांगले लक्षण आहे तशी अकिंचन अवस्था हे चांगले लक्षण नाही. भौतिकतेची नशा उतरवीत जाणे हे जीवनाचे तत्व असावे, कारण असा मद जीवनाच्या ध्येयाबाबत अधिकाधिक भ्रम निर्माण करतो. स्थूल स्तरावर भ्रमित असलेले लोक परमेश्वराच्या धामात प्रवेश करण्यात अगदी अपात्र आहेत. श्लोक क्रमांक 27. नमो किंचन वित्ताय निवृत्त गुणवृत्तये आत्मारामाय शांताय कैवल्यपतये नमः. भौतिकदृष्ट्या अकिंचन झालेल्यांचे धन असलेल्या तुम्हाला माझा नमस्कार असो. तुम्ही 3 गुणांच्या प्रभावापलीकडे आहात. तुम्ही स्वांतरातच रमण करणारे आहात आणि म्हणून परमशांत आहात. तुम्ही ब्रह्मानुभवात मग्न असलेल्यांचे अधिपती आहात. तुम्हाला नमस्कार असो. तात्पर्य, केवळ निर्धनत्वामुळे मनुष्य वैरागी होतो असे नव्हे. जीव नेहमीच एखाद्या गोष्टीचा त्याग करतो, कारण त्याला त्याहून काहीतरी अधिक मौल्यवान मिळवावयाचे असते. चांगल्या शिक्षणाकरता विद्यार्थी आपल्या बालसुलभ सवयींचा त्याग करतो. चांगल्या नोकरीसाठी नोकर नोकरी सोडून जातो. त्याचप्रमाणे भगवत भक्त भौतिक जगाचा त्याग करतो. तो व्यर्थ नव्हे, तर त्याला आध्यात्मिकदृष्ट्या काहीतरी प्राप्त करावयाचे असते. श्रील रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी आणि श्रील रघुनाथ दास गोस्वामी यांनी भगवंतांच्या सेवेसाठी आपल्या प्रचूर भौतिक वैभव विलासाचा त्याग केला. लौकिक दृष्टीने ते फारच सन्माननीय होते. रूप सनातन गोस्वामी हे बंगाल सरकारचे मंत्री होते, तर
श्रील रघुनाथ दास गोस्वामी एका मोठ्या जमीनदाराचे चिरंजीव होते, परंतु या गोष्टींपेक्षाही काहीतरी अधिक मिळविण्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. साधारणतः भगवत भक्ताजवळ भौतिक वैभव नसते, परंतु भगवंतांच्या चरणकमळात त्यांचा एक गुप्त खजिना असतो. श्रील सनातन गोस्वामीविषयी एक सुंदर घटना सांगितली जाते. त्यांच्याकडे एक परीस होता. तो कचऱ्यात पडलेला होता. एका अर्थार्थी पुरुषाने तो घेतला, परंतु त्याला आश्चर्य वाटू लागले की अशी मौल्यवान वस्तू अशा उपेक्षित स्थानी का ठेवली असावी. म्हणून त्याने सनातन गोस्वामीजवळ अधिक मौल्यवान वस्तूची मागणी केली. तेव्हा सनातन गोस्वामींनी त्याला हरिनाम प्रदान केले. ज्याच्याकडे भौतिक स्वरूपाचे असे काहीच देण्यासारखे नाही त्याला अकिंचन म्हणतात. अर्थात भक्त अथवा महात्मा कोणालाही भौतिक स्वरूपाचे काही देत नाही, कारण त्याने भौतिक संग्रह पूर्वीच त्यागलेला असतो. तथापि तो परम स्वरूपाची ठेव पूर्ण पुरुषोत्तम भगवंत इतरांना देऊ शकतो, कारण तेच भक्ताचे वास्तविक धन आहे. केरात पडलेला परीस सनातन गोस्वामींच्या धनसंपत्तीत येत नव्हता, नाहीतर तो अशा ठिकाणी ठेवला गेला नसता. या उदाहरणावरून नवीन साधकांना हे समजून द्यावयाचे आहे की भौतिक आकांक्षा आणि आध्यात्मिक प्रगती कधीही समांतर चालणे शक्य नाही. सर्व गोष्टींना भगवंतांशी संबंधित पाहण्याची पात्रता नसेल तर निदान चित्त व जड वस्तूंमधील अंतर जाणता आले पाहिजे. सनातन गोस्वामींसारखे आचार्य सर्व गोष्टींना आध्यात्मिक दृष्टीने पाहू शकत होते. आपल्याला अशी आध्यात्मिक दृष्टी नसल्याने आपल्याला ते उदाहरण घालून देत आहे. भौतिक संस्कृतीचा विकास किंवा तशी दृष्टी आध्यात्मिक प्रगतीतील मोठी धोंड आहे. अशी भौतिक प्रगती प्राणीमात्राला सर्व प्रकारच्या भौतिक तापांचे कारण असलेल्या देहबंधनात जखडून ठेवते. अशा भौतिक प्रगतीला अनर्थ म्हणजेच नको त्या गोष्टी असे म्हटले जाते. वर्तमान समयी नको असलेल्या अनेक गोष्टी प्रचारात आहेत. देहात्मबुद्धीमुळेच त्यांची निर्मिती होते. आध्यात्मिक साक्षात्कार प्राप्त करणे ही मनुष्याच्या जीवनाची परम आवश्यकता आहे. नको त्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने मानवशक्ती व्यर्थ जाते. चंद्रावर जाण्याचा प्रयत्न हे मानवशक्ती कशी व्यर्थ जाते याचे एक उदाहरण आहे. कारण चंद्र प्राप्त करूनही जीवनाच्या समस्या सुटणार नाहीत. भगवत भक्तांना अकिंचन म्हणण्यात येते, कारण त्यांच्याकडे वास्तविकपणे भौतिक संग्रह नसतोच. भौतिक संग्रह प्रकृतीच्या 3 गुणांची उपज आहे. ते आत्मिक शक्तीचा ऱ्हास करू शकतात. म्हणून भौतिक प्रकृतीची निर्मिती असलेल्या गोष्टी आपण जितक्या कमी करू तितकी आध्यात्मिक प्रगतीची अधिक संधी आपल्याला मिळेल. परमपुरुष भगवंतांचा भौतिक कार्यांशी प्रत्यक्षपणे संबंध नाही. त्यांचे कार्य जरी त्यांनी या जगात प्रकट केले तरी ते दिव्य असून भौतिक गुणांनी प्रभावित झालेले नसतात. भगवद्गीतेत भगवंत म्हणतात की त्यांची या भौतिक जगातील आणि भौतिक जगाबाहेरील आविर्भाव अंतर्धान सहित सर्व कार्ये दिव्य आहेत. जो मनुष्य हे पूर्णपणे जाणतो तो या भौतिक जगात पुन्हा जन्म घेत नाही, तो भगवद्धामात जातो. या भौतिक रोगाला कारण भौतिकतेची हाव किंवा लोभ आणि भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजविण्याची इच्छा हे आहे. प्राकृतिक 3 गुणांच्या पारस्परिक क्रियामुळे अशी लालसा उत्पन्न होत असते. तथापि भगवंतांना आणि भगवत भक्तांना अशी मिथ्या सुखाची आसक्ती नसते. म्हणून भगवंतांना आणि भक्तांना निवृत्त गुणवृत्ती म्हटले जाते. पूर्ण निवृत्त गुणवृत्ती स्वतः भगवान आहेत, कारण ते भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी कधीच आकर्षित होत नाही. तर प्राणीमात्रांची तशी प्रवृत्ती असते. त्यापैकी काही जण भौतिक प्रकृतीच्या भ्रामक आकर्षणात अडकले जातात. भगवान भक्तांची धनसंपत्ती असल्यामुळे आणि त्याचप्रमाणे भक्तही भगवंतांची धनसंपत्ती असल्यामुळे भक्त त्रिगुणांच्या अतीत आहेत, यात शंका नाही. हा स्वाभाविक निष्कर्ष आहे. दुःख दारिद्र्य दूर व्हावे यासाठी भगवंतांकडे आलेले, तसेच जिज्ञासा आणि तर्क करून भगवंतांकडे उन्मुख झालेले असे जे संमिश्र भक्त आहेत, त्यांच्याहून अनन्य भक्त वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनन्य भक्त आणि भगवान एकमेकांशी दिव्यत्वाने जोडलेले असतात. भगवंतांना इतरांशी काही करावयाचे नसते, म्हणून त्यांना आत्माराम असे म्हणतात.
ते जसे आत्मसंतुष्ट आत्माराम आहेत तसेच ते भगवंतांच्या अस्तित्वात विलीन होऊ पाहणाऱ्या सर्व अद्वैतवाद्यांचेही स्वामी आहेत. असे अद्वैतवादी ब्रह्मज्योती म्हटल्या जाणाऱ्या भगवंतांच्या अंगकांतीत लीन होतात, परंतु भक्त मात्र भगवंतांच्या दिव्य लीलात प्रवेश करतात. त्यांना कधीही भौतिक समजू नये. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री प्रभुपाद की जय.